नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमोले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या अगोदर बऱ्याच कॅटेगरीचे अंदाजे कट ऑफ किती येतील हे पाहितलेलं आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आलं की सर तुम्ही अंदाजे कट ऑफ कसे सांगताय, अजून तर व्हॅकन्सी जाहीर नाही. त्या संदर्भातलं पहिलं स्पष्टीकरण देतो. आपले शिक्षण मंत्री माननीय शिक्षण राज्यमंत्री यांनी विधानसभेमध्ये जे हिवाळी अधिवेशनात वक्तव्य केलं होतं की 15,152 जागा व्हॅकंट आहेत, आणि त्यावर विरोधी पक्षाचे आमदार यांनी म्हटली होती की गेल्या वेळेस 37,000 जागा व्हॅकंट होत्या. याच्यामधला कुठेतरी आकडा पकडला आणि शिक्षण राज्यमंत्री यांचंच वक्तव्य आपण ग्राह्य धरलं. आणि तुम्ही म्हणताय की समायोजनच्या जागा कुठे गेल्या, त्याही कमी होणार झाल्या. तर ज्या नवीन 4-5 हजार जागा येण्याची शक्यता आहे, कशाच्या, समाज कल्याण आणि आश्रमशाळाच्या, त्या आपण गृहीत नाही धरल्या तरी शिक्षण मंत्री यांनी केलेलं वक्तव्य जे होतं तितक्याच जागा पकडल्या की 15,152. त्याला बेस धरून आपण असं गृहीत धरले की 15,000 व्हॅकंट येतील. तरीही हा अंदाज आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. हा अंदाज आहे, यामध्ये मागे पुढे होणारच झालं. व्हॅकन्सीज तितक्या आल्यानंतर काय होणार आहे, यापेक्षा जास्त आल्या तर ठीकच आहे, नाहीतर आपला अंदाज मागे पुढे थोडा होणार आहे. आणि त्यात मध्ये मी अपवाद सुद्धा सांगितलेले आहेत की अपवाद काय असणार आहे. काल आपण NTB संदर्भातलं कट ऑफ पाहितला होता, अंदाज पाहितला होता त्याचा. आज आपण NTC संदर्भातील अंदाज पाहणार आहोत. NTC मध्ये विद्यार्थी मित्रांनो, टोटल कॅन्डिडेट आहेत 9,368. टोटल कॅन्डिडेट आहेत 9,368. यापैकी मेल कॅन्डिडेट आहेत 4,385 आणि फिमेल कॅन्डिडेट आहेत 4,983. म्हणजे मेल आणि फिमेल यांचं प्रमाण बरंच थोडंफार दुसऱ्या कॅटेगरीपेक्षा इथे चांगल्या प्रकारे आहे शिक्षणामधलं. ओके, आता टोटल आपण 15,000 जागा सगळ्याच कॅटेगरीला काउंट केल्यात. NTC साठीही आपण 15,000च व्हॅकन्सी सगळ्या येणार आहेत असं गृहीत धरूया. आणि त्यातलं NTCचं रिझर्वेशन आहे 3.5%. 3.5% रिझर्वेशन प्रमाणे जर 15,000 जागा आल्या तर आपण गृहीत धरूया 3.5% रिझर्वेशन प्रमाणे 525 सीट ज्या आहेत, व्हॅकन्सी ज्या आहेत NTC साठी येतील. आता या 525 जागा ज्या आहेत त्यापैकी आपण काय करूया की 250 जागा झेडपी साठी गृहीत धरूया. झेडपीला 250 टॉपचे विद्यार्थी जे आहेत NTCचे ते झेडपीला जातील. ओके, 250. आता हे 250 विद्यार्थी जे येतात, 250वा विद्यार्थी जो येतो हा शेवटचा विद्यार्थी आहे, 250वा विद्यार्थी. टॉपच्या 250 मधला 250वा विद्यार्थी असणार आहे 138 गुणांमाला. कळतंय? या 250 जागा ज्या पकडल्या आपण झेडपीला येतील 525 पैकी, त्यातला 250वा विद्यार्थी राहणार आहे तो 138 गुणवाला राहणार आहे. यामधले अपवाद आपण नंतर पाहूया, ही फक्त आता सुरुवातीला ह्या गोष्टी तुम्ही गृहीत धरा. ठीक आहे, राहिलेल्या जागा किती? 275 NTCच्या. आता 275 जागा व्हॅकंट राहिल्या, गुणिले 3 केल्यावर त्या होतात 825. वरचे 250 सोडून द्या, ते लागले झेडपीला असं गृहीत धरा. आणि त्याच्या पुढचे किती? त्याच्या पुढचे 275. 275 गुणिले 3 म्हणजे संस्थासाठी एकाच 3 या प्रमाणात गृहीत धरलं तर या व्हॅकन्सीज होतील 825 मुलाखतीसाठी जाणारे विद्यार्थी. आता झेडपीचे 250 प्लस हे 825 त्याच्या पुढचे जर धरले आपण मुलाखतीला जाणारे, तर 1,075वा विद्यार्थी तिथपर्यंत येणार आहे. आता 1,075 क्रमांकावरचा विद्यार्थी 122 मार्कावाला आहे. किती मार्कावाला आहे? 122 वाला. 1,075 NTCच्या कॅटेगरी मधला विद्यार्थी सगळ्यात शेवटचा हा 122 गुणांवर आहे. म्हणजे 122 गुणांवर यांचे कुठलं पहिल्या 15,000 जागा व्हॅकंट आल्या आणि त्यामध्ये जर बरोबर तंतोतंत सर्व रिझर्वेशन इथून पुढच्या रिझर्वेशन सहित जागा 525 जर आल्या 3.5% प्रमाणे, तर 122 गुणांवर शेवटचा विद्यार्थी राहणार आहे 1,075 मधील, म्हणजे विथ मुलाखती सहित. ओके, आता प्लस यामध्ये काय आहे, या कॅटेगरीमध्ये NTC मध्ये ही जी आपण यादी पाहतो आहोत, टॉपरची सगळ्यात वरची जी 250 विद्यार्थ्याची यादी पाहिली आपण, त्या यादीमध्ये 151च्या पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी 62 आहे. काय म्हणतो, NTC मध्ये 151, 150 आपण गृहीत धरलं नाही, 151 पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी 62 आहेत, 62 आहेत. आता
जर ह्या जागा खालच्या वरी वरच्या खाली केल्या, वर हे जर विद्यार्थी ओपन मध्ये गेले तर त्या पुढचे विद्यार्थी यांची जागा घेतील, त्याच्या खालचे विद्यार्थी त्यांची जागा घेतील. असं जर गृहीत धरलं तर या 60 विद्यार्थी पुन्हा कुठे येतील? विथ इंटरव्ह्यू साठी येतील. आता विथ इंटरव्ह्यू साठी काय होईल? या 62 जागा जर आल्या तर 62 जागा जर या विथ इंटरव्ह्यू साठी आल्या तर याचे गुणिले 3 करावे लागेल. सर ते शेवटी आपण यांना गुणिले 3 करूया आणि 200 पकडूया, सरासरी आकडा. गणित चुकतंय मला माहित आहे, बरेच जण गणित चुकतंय सर हे सुद्धा सांगतात, त्यामुळे पण आपण एक 10-5 विद्यार्थी जास्त पकडून सरासरी 200 विद्यार्थी मुलाखतीला आणखीन पात्र धरूया. म्हणजे पूर्वीचे 1075 झेडपी प्लस मुलाखतवाले प्लस हे जे विद्यार्थी कमी होणार आहेत, वरचे टॉपर जाणार आहेत ओपनच्या लिस्टमध्ये. यामध्ये ओपनच्या लिस्टमध्ये जाणाऱ्यासाठी ही पात्रता आहे, याची मला जाणीव आहे. त्याच्यासाठी 90 प्लसचा क्रायटेरिया आहे सीटीईटी टीईटी मध्ये, हेही मला जाणीव आहे. पण गृहीत धरूया, कारण आपण यामध्ये आणखीनही विद्यार्थी आहेत जे अगोदर कुठेतरी लागलेले असणार आहेत, ते जॉईन वगैरे होणार नाहीत. त्यांच्या जागा आपण इकडेच गृहीत धरूयात, असंही चालतंय. मग अजून ते 200 विद्यार्थी पकडले तर 1275 विद्यार्थी सुरुवातीचे, कितीपैकी 9368 पैकी 1275 विद्यार्थी हे कुठे जातील? मुलाखत आणि विदाऊट मुलाखत यासाठी पात्र ठरतील सुरुवातीच्या यादीमध्ये. आणि 1275व्या विद्यार्थ्याचा क्रमांक किंवा गुण आहेत सर्वात शेवटी एनटीसी मध्ये, गुण आहेत 119. आता आपण मॅक्सिमम धरल्यामुळे यामध्ये ध्यानात ठेवा की 119 पेक्षा वर याची कट ऑफ राहणार नाही, कारण सेकंड फेज ही आहे अजून, हे गृहीत धरा. सेकंड फेजला तर अजून याच्यापेक्षा कमी जागा अजून ज्या जागा पडतील की ज्या व्हॅकंट सीट राहतील तिथे, त्यामुळे जवळपास 119 पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत हे माझ्या अंदाजाप्रमाणे, हा माझा अंदाज आहे, तुमचं वैयक्तिक मत तुमच्यापाशी राहणार आहे, 119 पर्यंतचे विद्यार्थी एनटीसीचे मुलाखतीस आणि विदाऊट मुलाखत इथपर्यंत जाणार आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. यामध्ये सुद्धा विषयाचं डिवायडेशन राहणार आहे, वर्गाचं डिवायडेशन राहणार आहे, हे मला कल्पना आहे. पण एक अंदाज, कारण आपल्याला इथे कुठेच माहित नाहीये की 1 ते 5 साठी किती विद्यार्थी पात्र आहेत, 6 ते 8 साठी किती विद्यार्थी पात्र आहेत, 9 ते 10 साठी किती, 11 ते 12 साठी. यामध्ये पुन्हा माध्यम आली, मराठी हिंदी इंग्रजी ही तिन्ही माध्यम आली. यामध्ये पुन्हा प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूकंपग्रस्त हे राहणार आहे, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. तरी सुद्धा आपण मोघमपणे हा अंदाज मांडलेला आहे. याविषयी काही शंका असतील तर तुम्ही मांडू शकता, तुमचं स्वतःचं मत असेल तर मांडू शकता. तुमच्या ज्या शंका उपशंका आहेत त्यांना मी इनबॉक्स मध्ये किंवा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मला त्या गोष्टीची जाणीव असते. आणि तुम्ही उद्या चलून भावी शिक्षक आहात, काही गोष्टींचा मी उल्लेख करत नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही भावी शिक्षकांना काही गोष्टी माहीत असतील, पण जे लहान सहान मुद्दे तुम्ही मांडतायत त्याला मी तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत आहोत. विद्यार्थ्यां मित्रांनो, एनटीसीचा विथ मुलाखतीचा कट ऑफ आपल्या अंदाजाप्रमाणे 118 119 हा राहणार आहे विथ मुलाखतचा. आणि झेडपीचा अंदाज आहे 168. त्या बदले जर वरचे 62 विद्यार्थी गेले, कुठे ओपन मध्ये गेले, तर हा अंदाज जवळपास 132-33 मार्कापर्यंत येऊ शकतो झेडपीला लागणारे विद्यार्थी एनटीसीचे. ओके, अशा प्रकारे हा माझा अंदाज आहे. आणि मी पुन्हा सांगतोय की हा आपला अंदाज आहे. घोडा मैदान जवळ आहे, ज्यावेळेस लिस्ट लागतील त्यावेळेस पाहूया. 19-20 यामध्ये होणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आवडलं तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्रिप्शनचं बटन दाबायला खूप काही वेळ लागत नाही. धन्यवाद.